छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून आज प्रामुख्याने या विशाल भरभटेच्या हाताला बळ देण्यासाठी उद्धव साहेबांचं जे रामटेकच्या गडावर भागवा फडकवाचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रामुख्याने इथे पधारलेले आपले सन्माननीय नेते, पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आमदार भास्कर जाधव साहेब, मंचावर आमची संपूर्ण शिवसेनेची मंडळी, मी नाव घेत नाही, कृपया करा, कारण की भरपूर लोक आहेत आणि आपल्याला साहेबांना ऐकून घ्यायचं आहे. आणि इथे सन्माननीय आमचे मित्र आणि वडीलधारी मंडळी, मित्रांनो, उमेदवारी जरी माझी एक 8 दिवसापूर्वी जाहीर झाली असेल तरी एक उमेदवार म्हणून गेले 2.5 वर्ष मी सातत्याने या विधानसभेसाठी काम करतोय आणि एकही वेळी मी हा विचार नाही केला की उद्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तर काय होईल आणि नाही दिली तर काय होईल. आज कदाचित मला उमेदवारी मिळवण्यात यश प्राप्त झालं असेल, पण ते यश एकटं माझं नव्हे तर हे सगळं तुमचं आणि इथे बसलेल्या सगळ्या आमच्या कळवट शिवसैनिकांचं आहे. शिवसेना ही संपली, उद्धव साहेबांजवळ आता इथे काही नाही, असे मोठमोठे घोषवाक्य त्यावेळी सुरू होते ज्यावेळी मी आलो होतो. लोक फोटो काढायला तयार नव्हते सोबत, पण त्यातनं तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा पक्ष नुसता उभारलाच नाही तर इथून सगळ्यांच्या नाकावर डिचून आपण इथली महाविकास आघाडीची उमेदवारी सुद्धा आणली आणि त्यासाठी मी सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांचे मनापासून आभार प्रकट करतो. ते माझे मार्गदर्शक नेते सर्वसर्वी आहे. आज साहेब, जरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहो, पण तुम्हाला इथे सगळं भगवामय वातावरण यासाठी दिसतंय की ज्यांच्या खरं तर सगळे आपले मित्रच आहे, पण महाभारतात जे सांगितलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला की समोर जे असेल ते सगळे शत्रू आणि मागे जे तुमच्या सोबत उभे आहेत ते सगळे मित्र, तर त्यातले आता काही या बाजू जरूर चालले गेले, पण आता मैत्री बित्री काही नाही, आता लढत होईल आणि जिंकूही आपण. मला लक्षात आहे, गेली सभा मी इथे याच मंचावरून ज्यावेळी बोललो होतो त्यावेळी आपण आपले खासदार सन्माननीय बबलू बर्वे यांना निवडून दिलं होतं आणि मी आपल्या समस्त शिवसैनिकांचं त्यावेळी मनापासून आभार मानलं होतं की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण महाविकास आघाडीचा इथे एक खासदार नाही तर 32 जागा आपण महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या लोकसभेत निवडून आणला होता. मित्रांनो, त्यावेळी मुद्दा काय होता? संविधानाला धोका होता. काही विशिष्ट राजकीय पक्षांद्वारे हा धोका होता आणि माझी गोष्ट आता लक्षात घ्या, हा धोका होता असं म्हणून चालणार नाही. हा धोका आजही आहे, किंबहुना आताच्या क्षणात सुद्धा आहे. ही महाराष्ट्राची निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला जिंकवावी लागेल. म्हणून कायदे बदलण्यात यांना वेळ लागणार नाही. एकजुटीने लढण्याचा आमचा सगळ्याचा मानस होता, पण त्या मानस आणि त्या विचाराला कुठेतरी कोणीतरी डावललं. आता त्या बाजूचे लोक उभे आहेत ज्यांनी या प्रयासाला विफल करण्याचा प्रयत्न केलं, त्यांना खऱ्या अर्थाने मला आज हे सांगायचं आहे की ही जी संविधानासाठी आपण जी लढाई लढतोय, ह्या लढाईत
माझ्या समोर शत्रू म्हणून उभे राहण्यापेक्षा मोठं मन करून जर मित्र म्हणून उभे राहिलो असतो तर आणखी खुशी झाली असती, मनापासून खुशी झाली असती आणि वाटलं असतं की मैत्री काही राहते आणि माणुसकी काही राहते. आज मी एकटा ज्यावेळी आपल्या या शिवसेनेला आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या विधानसभा क्षेत्रात निघालो होतो त्यावेळी माझ्या समोर एकच ध्येय होता, एक गद्दाराला धडा शिकवायचा. गद्दारीला गाडा निष्ठेला निवडा म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी पाठवलं होतं आणि म्हटलं होतं जा तू काही रेती चोर कोळसा चोर यांना तू कधी पुरून उरशील. पण मला वाटते त्याला तर आपण पुरून तसंच उरलो होतो, त्याला आपण तसंच पुरून उरलो होतो. पण आज काय झालं, आज आपल्याला त्या व्यतिरिक्त एक गद्दार आणि काही जे आपल्या शब्दांवर ठाम नाही राहू शकले असे काही बैमान सुद्धा म्हणता येईल त्यांना सुद्धा लढा द्यायचा आहे. हे रक्त सळसळते ज्यावेळी हे भगवा घालून आपण विचार करतो की आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून रामटेकच्या गड मंदिरावर आपला भगवा फडवायचा आहे आणि तो फडकवण्यासाठी ज्यावेळी आपल्याला अडथळे आपले लोक आणतात, मनात काय वेदना होत असेल हे तुमच्यापैकी सगळ्यांना समजते आणि तुम्ही सगळे जागरूक आहात. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी एक उद्योजक माणूस आहे, मी कसल्याही प्रकारचे चोरीचे धंदे आणि कसल्याही प्रकारचे काय म्हणतात कोळसा माती रेती हे सगळं चोर ह्या मंडळीच्या लांब 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 दूर आहो, 1 किलोमीटर दूर आहो. माझ्यासारखा माणूस जर तुम्ही निवडून दिला तर या विधानसभेच्या विकासाच्या शिवाय माझ्या मनात दुसरा कोणताही संकल्प राहणार नाही एवढी मात्र हमी देतो आणि शाश्वती देतो तुम्हाला. आपण सगळे मोठ्या संख्येत 20 तारखेला आपल्या मतदानाच्या रूपात या गद्दारांना या बैमानांना हे जेवढे समोर उभे आहे आमचे श्रीकृष्ण म्हणून यावेळी आमच्या समोर आमचे सन्माननीय भास्करराव जाधव साहेब आहेत, त्यांनी म्हटलं विशाल समोर जेवढे येतील सगळ्यांना धोबी पछाड मार, आपण शिवसैनिक आहो म्हणे. आणि साहेब हाच संदेश घेऊन तुमचा मी तुम्हाला ग्वाही देतो की ही जनता आपल्याला साथ देईल. 20 तारखेला 3 नंबरच्या बटनवर विशाल गंगाधरराव बरबटे आणि मशाल चिन्ह म्हणजेच विशाल आणि मशाल हे लक्षात ठेवून आपण सगळे भारी मतदान करून भारी मताधिक्याने मला विजय कराल अशी आपल्याशी प्रार्थना करतो. रोजगार करिता मी आपल्याला कटिबद्ध आहे. मी पहिल्या दिवशीपासून 2.5 वर्षापासून बोलतोय की रोजगार हाच माझा एक मात्र संकल्प आणि ध्येय. इथे माझे सुशिक्षित बंधू जे बेरोजगार आहे त्यांच्या हाती कामं द्यायचे आहे आणि ते मी विसरणार नाही मित्रांनो, कारण की माझं इकडे तिकडे लक्ष जाणार नाही. वैयक्तिक स्वार्थ ठेवणारा हा विशाल बरबटे आहे नाही. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची अपेक्षा करतो, आशीर्वादाची अपेक्षा करतो तुमच्या मताच्या स्वरूपात. इथेच आपल्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.